निवडलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण भाजी करूया. तर मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे. आता याच्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण टाकूयात मोहरी. पाहू शकता मोहरी अशी तडतडत आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकून घेऊयात जिरे. हे जिरे मी टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये टाकून घेऊ टमॅटो. आपलं टमॅटो असं मऊ शिजलं की मग आपण याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर याचं वाटण टाकून घेऊयात. ते टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये काळं तिखट टाकूया आपल्या आवडीनुसार. आम्हाला मीडियमच लागतं म्हणून आम्ही जरा दीडच टाकते. बस. अगदी झटपट होणारी भाजी आहे ही. आपण हे पाणी न टाकता आपण करून घेणार आहे. एकदम छान टेस्टी लागते. आता हे आपलं झालेलं आहे. तर हे मी शेंगा धुवून घेतलेले तर त्याच्यामध्ये टाकत आहे. हे बघू शकता आपण चांगली मिक्स केलेली आहे. आता याच्यात टाकूया आपण चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेऊ आणि आता आपण याच्यावर आहे ना हे झाकण ठेवून शिजवून घेऊ. थोड्या वेळाने ना चेक करायचं, नाहीतर आपली भाजी खाली चिटकू शकते. आणि हलवायचं जरासं. आता याच्यामध्ये आपण कूट टाकूया शेंगदाण्याचं. तुम्ही हवं तर थोडं पाण्याचा शिंतोडा पण देऊन शिजवू शकता भाजीला. तर हे आपलं कूट टाकून झालेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि आता हे झाकून 10 मिनिट ठेवूया. 10 मिनिटात आपली भाजी तयार होईल. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.